Good morning, student. Welcome to today's chemistry lecture. Student, we have discussed the chapter number first, some basic concepts of chemistry. In last lecture, student discussed the what is mean by element, definitions of elements and compounds. त्याच्यामध्ये मग एलिमेंट्स कशाला म्हणायचं, कंपाऊंड कशाला म्हणायचं हे आपण गेल्या लेक्चरला काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा दुसरा आहे स्टेट. आजचा आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो कोणता आहे, स्टेट ऑफ मॅटर. मग स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय, तर तुम्हाला माहितीच आहे मॅटरच्या किती स्टेट असतात. मग त्याला त्यांनी म्हटलेलं आहे यू आर ऑल्सो अवेअर दॅट मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहीत आहे की तुम्ही अवेअर आहे, तुम्ही जाणून आहात की मॅटरच्या काय आहेत 3 स्टेट आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं यू आर ऑल्सो अवेअर दॅट मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट, नेमली गॅस, लिक्विड अँड सॉलिड. म्हणजे कोणत्या वेगवेगळ्या स्टेट आहेत मॅटरच्या, तर गॅस असेल, लिक्विड आणि अँड सॉलिड. पुढं त्यांनी म्हटलं वी आर गोईंग टू लर्न अबाउट दिस स्टेट इन युनिट 3. म्हणजे त्यांनी सांगितलं की 10वीमधला जो युनिट 3 चॅप्टर 10च्या युनिट 3मध्ये we are going to learn about this state in unit 3 chapter 10. त्यांनी म्हटलेले इन सॉलिड कॉन्स्टिट्यूट ॲटम और मॉलिक्यूल्स पार्टिकल आर टाइटली हेल्ड परफेक्ट ऑर्डर अँड देअर फॉर सॉलिड पासेस डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे सॉलिड्स आहेत ते सॉलिडचे जे कॉन्स्टिट्यूट आहेत ते सॉलिडचे कॉन्स्टिट्यूट कसे असतात, तर त्यांनी म्हटलं सॉलिड कॉन्स्टिट्यूट ॲटम और मॉलिक्यूल पार्टिकल आर हेल्ड टुगेदर इन परफेक्ट ऑर्डर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर कोणताही सॉलिड सबस्टन्स घ्या, त्या सॉलिड सबस्टन्समधले सगळे पार्टिकल म्हणजे त्याचे जे कण आहेत ते एकमेकांना अतिशय घट्ट रीतीने एकमेकांना काय असतात आवळलेले असतात आणि एकमेकांच्या जवळ असतात आणि त्यांची ऑर्डर म्हणजे त्यांची जी रचना आहे ती परफेक्ट अशा पद्धतीची काय असते, ऑर्डर असते. म्हणूनच त्यांनी म्हटलं इन सॉलिड कॉन्स्टिट्यूट ॲटम और मॉलिक्यूल्स आर टाइटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर अँड देअर फॉर सॉलिड पासेस डेफिनेट शेप. म्हणजे ह्या सगळ्यांमुळे सॉलिडला काय झालेला असतो, तर एक प्रकारचा डेफिनेट अशा पद्धतीचा शेप म्हणजे आकारपात झालेला असतो. म्हणून त्यांनी म्हणलेले इन सॉलिड कॉन्स्टिट्यूट ॲटम और मॉलिक्यूल पार्टिकल आर टाइटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर अँड देअर फॉर सॉलिड पासेस डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम सॉलिडला असतो. तुम्हाला माहिती आहे कोणताही सॉलिड सबस्टन्स घेतला तर कोणत्याही सॉलिड सबस्टन्सला डेफिनेट अशा पद्धतीचा शेप आणि त्याचा काय असतो, व्हॉल्यूम असतो. मग त्यांनी म्हटलं लिक्विड कंटेन अ पार्टिकल क्लोज टू इच अदर अँड दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. त्यांनी म्हटलेलं आहे की लिक्विड कंटेन्स पार्टिकल क्लोज टू इच अदर. म्हणजे त्यांनी सांगितलं की लिक्विड कंटेन पार्टिकल म्हणजे लिक्विडमधले जे पार्टिकल्स आहेत क्लोज टू इच अदर अँड दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. म्हणजे लिक्विड जर बघितलं तर लिक्विड्सचे सुद्धा पार्टिकल हे क्लोज असतात एकमेकांच्या बरोबर, परंतु दे कॅन मूव्ह अराउंड विदिन द लिक्विड. म्हणजे ते लिक्विडमध्ये काय होत असतात, मूव्ह होत असतात, इकडून तिकडं काय होत असतात, मूव्ह होत असतात. व्हाईल इन गॅसेस द पार्टिकल आर फार अपार्ट. त्यांनी म्हटलं मग मात्र गॅसेसमध्ये काय असतं, तर गॅसेसमध्ये मात्र जे पार्टिकल्स आहेत ते गॅसेसमधले जे पार्टिकल्स आहेत ते गॅसेसमधले पार्टिकल पार्ट ॲज कम्पेअर टू दोज लिक्विड अँड सॉलिड स्टेट. म्हणजे लिक्विड आणि सॉलिड स्टेटच्या जर तुलनेने बघितलं तर गॅसेस स्टेटमधले जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपासून थोडेसे दूरच असतात, म्हणजे लांब असतात. अ पार्ट ॲज कम्पेअर टू दोज लिक्विड अँड सॉलिड स्टेट. म्हणून त्यांनी सांगितले देअर आर स्टेट ऑफ मॅटर इंटरकन्व्हर्टेबल. मग त्यांनी म्हणलेले पुढं काय म्हणले 3 स्टेट ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टेबल बाय चेंजिंग द कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे त्यांनी सांगितलेले की ह्या ज्या 3 स्टेट आहेत कोणत्या, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, या तिन्ही ज्या स्टेट आहेत त्या तिन्ही स्टेट म्हणून त्यांनी 3 स्टेट ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टेबल बाय चेंजिंग द कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे त्यांनी सांगितले की टेम्परेचर आणि प्रेशर हे चेंज करून तुम्ही ह्या सॉलिडमधून लिक्विडमध्ये, लिक्विडमधून
गॅसियस स्टेटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. केव्हा, तर त्यांनी म्हणले चेंजिंग द कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशरची जर कंडिशन तुम्ही काय केली, चेंज केली, तर तुम्ही काय करू शकता, हे सर्व चेंज करू इंटर कन्व्हर्टेबल करू शकता हे तिन्ही स्टेटमध्ये. मग त्यांनी पुढचा पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. पुढचा पॉईंट काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. कशा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट म्हणजे वेगवेगळ्या गुणधर्म आहेत मॅटरचे आणि ते कशामधून मोजले जातात. अँड देअर मेजरमेंट्स, वेगवेगळे युनिट्स काय करायचे आहेत आपल्याला पाहायचे आहेत. मग त्यांनी सांगितलं डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर. पुढं बघा काय म्हटलेलं आहे की डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर हॅव अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅटर्स आहेत, डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर हॅव कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज विच कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये काय केलेले आहेत, क्लासिफाय केलेले आहेत. मग त्यांनी कोणत्या 2 वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमध्ये क्लासिफाय केलेल्या आहेत, तर पहिलं आहे फिजिकल प्रॉपर्टीज. पहिलं कोणतं आहे, फिजिकल प्रॉपर्टीज. आणि दुसरं कोणतं आहे, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे आपण त्याला भौतिक गुणधर्म असं म्हणू शकतो आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, रासायनिक गुणधर्म असं म्हणतो. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते काय करायचं आहे आपल्याला पाहायचं आहे. फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत ते काय करायचं आहे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यांनी सांगितलं फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर ऑर ऑब्झर्व विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा फिजिकल प्रॉपर्टी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही काय करता, ते मेजर करता. केव्हा, तर विदाऊट चेंज इन केमिकल कंपोजिशन. म्हणजे ते केमिकल कंपोजिशनमध्ये त्याच्या कोणताही बदल होत नाही. त्यांनी म्हणले दे कॅन बी ऑब्झर्व विदाऊट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. मग कोणत्या विदाऊट चेंजिंग केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स म्हणजे अशा पद्धतीने मेजर केले जातात. मग कोणत्या अशा प्रॉपर्टी आहेत, तर फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत, तर त्यांनी म्हणले कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, हे सगळ्या काय आहेत, ETC फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. एखाद्या सबस्टन्स असेल किंवा एखादा मॅटर असेल, त्याचा कलर असेल, ऑर्डर असेल, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, ह्या सगळ्या काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज. मग केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या, मग बघा केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्स अंडरगो केमिकल चेंजेस अँड देअर बाय एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी कोणत्या, की एखादा सबस्टन्स अंडरगो केमिकल चेंजेस म्हणजे त्या सबस्टन्समध्ये काय झालेले आहेत, केमिकल चेंजेस झालेले आहेत. केमिकल काय झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत. आणि केमिकल चेंज झाल्यामुळं त्याचं कंपोजिशनसुद्धा काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. मग एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशनसुद्धा काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. पुढं त्यांनी सांगितले फॉर एक्झाम्पल, कुठं त्याचं उदाहरण त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. कोणते एक्झाम्पल आहेत, तर कोल असेल, बर्न इन एअर असेल, कोल्स असेल, कोल बर्न इन एअर टू प्रोड्यूस अ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे त्यांनी सांगितलं की कोळसा जर तुम्ही एअरमध्ये जाळला तर त्याच्यापासून काय तयार होतं आहे, कार्बन डायऑक्साईड तयार होते. काय तयार होते त्याच्यापासून, कार्बन डायऑक्साईड. और मॅग्नेशियम वायर बर्न्स इन एअर इन द प्रेझेंट इन ऑक्सिजन फ्रॉम मॅग्नेशियम डायऑक्साईड. म्हणजे त्यांनी सांगितलं की मॅग्नेशियमची वायर आहे, मॅग्नेशियमची वायर जर एअरमध्ये काय केली तुम्ही, बर्न केली, तर त्याच्यापासून काय तयार होतं आहे, मॅग्नेशियम डायऑक्साईड. म्हणजे जे मॅग्नेशियम आहे ते मॅग्नेशियमचं काय झाले, केमिकल चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्याचं कंपोजिशन अगोदरचं मॅग्नेशियम होतं त्याच्यापासून जाळल्यामुळं काय झाला, मॅग्नेशियम डायऑक्साईड. म्हणजे हे काय झालं, केमिकल चेंजेस झाले आहेत. त्याचबरोबर पुढं म्हणलं आहे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. पुढं काय म्हटलेलं आहे की मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मग मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीजमध्ये त्यांनी सांगितलं की मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. कशा पद्धतीने प्रॉपर्टी मेजर केले जातात, तर ते बघा मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. व्हेन यू मेजर समथिंग वी आर कम्पेअर द सम स्टँडर्ड. म्हणजे कोणतीही वस्तू जर तुम्हाला मेजर करायची असतील तर काही स्टँडर्ड बरोबर ती काय केली जाते, कम्पेअर केली जाते. कोणतीही वस्तू मोजायची म्हणलं तर द स्टँडर्ड क्वांटिटी इज रिप्रोड्युसेबल अँड अनचेंजिंग. म्हणजे जी काय क्वांटिटी असते ती कशी असते, रिप्रोड्युसेबल आणि अनचेंजिंग.
मग युनिट्स, मग आपण कोणतंही बाबा लेंथ मोजायचे म्हटलं तर मीटरमध्ये मोजतो, किलोमीटरमध्ये मोजतो, किंवा आपल्याला वेट करायचं म्हटलं तर ग्रॅममध्ये, मिलीग्रॅममध्ये, 1000 ग्रॅममध्ये आपण, किंवा आपण किलोग्रॅममध्ये मेजर करतो. मग हे जे कशामुळं आपण हे काय म्हणतो, हे युनिट्स आहेत. मग युनिट्स म्हणजे काय, युनिटची डेफिनेशन काय आहे ते आपल्याला काय करायचं आहे पाहायचं. म्हणजे नेमकं युनिट्स म्हणजे काय, तर बघा युनिट्समध्ये त्यांनी सांगितले द आर्बिटरली आणि डिसाईड, त्यांनी म्हणलेले की द आर्बिटरली आणि डिसाईड अँड इन्व्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड आर कॉल्ड युनिट्स. म्हणजे त्यांनी सांगितले की ते आर्बिटरली डिसाइड्स, आर्बिटरली डिसाइड्स अँड इन्व्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड आर कॉल्ड युनिट्स. म्हणजे त्यांनी आपण युनिट्स कशाला म्हणायचं आहे, द आर्बिटरली डिसाइड्स अँड इन्व्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड आर कॉल्ड युनिट्स. मग काही युनिट्स बघा त्यांनी काही फंडामेंटल युनिट्स त्यांनी दिलेले आहेत. मग ते फंडामेंटल युनिट्सचा आपण चार्ज बघू. मग बघा लेंथ, बेस ऑफ फिजिकल क्वांटिटी, लेंथ कशा काय आहे सिम्बॉल त्याचा, लेंथचा सिम्बॉल कशाने, सिम्बॉल ऑफ क्वांटिटी, लेंथ जर एखादी असेल तर कोणत्या सिम्बॉलने डिनोट केली जाते, यल. मग ती कशामध्ये मोजली जाते, मीटरमध्ये. SI युनिटमध्ये जर बघितली तर लेंथ कशामध्ये मोजली जाईल, मीटरमध्ये मोजली जाते. मग ते सिम्बॉल ऑफ SI युनिट्स काय आहे, तर मीटर कशाने लिहितो, तर स्मॉल लेटर एमने आपण किंवा काय करतो लिहितो. त्यानंतर दुसरी फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, मास. त्याचा सिम्बॉल काय केला जातो, यम. मास कशामुळे, SI युनिट काय आहे मासचं, किलोग्रॅम. मासचं SI युनिट काय आहे, किलोग्रॅम आहे. मग ते कशामध्ये कशाने डिनोट केलं जातं, KGने डिनोट केलं जातं. मासचं युनिट कशाने डिनोट केलं जातं, KGने. त्यानंतर बघा टाईम, कशाने, काय सिम्बॉल आहे टाईमचा, T. त्यानंतर SI युनिटमधलं टाईमचं युनिट काय आहे बाबा, सेकंड. आणि कशाने डिनोट केलं जातं, तर यसने केलं जातं. SI युनिटमधलं त्याचा जो सिम्बॉल आहे तो काय आहे, स्मॉल लेटर S. त्यानंतर बघा इलेक्ट्रिक करंट I. त्यानंतर काय बाबा, इलेक्ट्रिक करंट I. मग तो कशाने हे केला जातो, ॲम्पियरने. त्याचं SI युनिटमधलं जे हे आहे तो काय आहे, ॲम्पियर आहे. मग ॲम्पियर काचा सिम्बॉल SI युनिटमधला काय आहे, A आहे. थर्मोडायनामिक टेम्परेचर कशाने डिनोट केलं जातं, तर टीने. कशाने, टीने. मग त्याच्यामधलं SI युनिट बघितलं तर केल्विन आहे. आणि केल्विन कशाने इंडिकेट केलं जातं, सिम्बॉल काय आहे SI युनिटमधला, तर त्याच्यामधला K आहे. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे त्यांनी सांगितलं अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं सिम्बॉल क्वांटिटी काय आहे, N आहे. ते कशाने, मोलने. आणि काय मोल म्हणले. त्याच्यानंतर लुमिनेस इंटेन्सिटी त्यांनी म्हटलं IV ने. आणि त्याचं जे नेम ऑफ SI युनिट आहे ते काय, कॅन्डेल आहे. आणि त्यानंतर सिम्बॉल फॉर SI युनिट काय आहे, CD आहे. म्हणजे सिम्बॉल फॉर SI युनिट काय आहे, CD आहे. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघा, फिजिकल प्रॉपर्टी मग कुठल्या आहेत, मास अँड वेट. मास अँड वेटमध्ये त्यांनी सांगितलं की यू नो दॅट मॅटर हॅज मास, सो मास इज इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणजे त्यांनी सांगितलं की वी नो दॅट की मॅटर हॅज मास, म्हणजे कोणत्याही मॅटरला काय असतं, मास असतं. सो मास हॅज इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणजे मास ही काय आहे, तर इनहेरंट प्रॉपर्टी आहे कुणाची, तर मॅटरची. त्यांनी सांगितलं इट इज द मेजर ऑफ द क्वांटिटी मॅटर बॉडी कंटेन्स. द मास ऑफ बॉडी डज नॉट व्हराय ॲज इट पोझिशन चेंजेस. म्हणजे त्यांनी सांगितलं की मास ऑफ बॉडी डज नॉट व्हराय ॲज इट पोझिशन चेंजेस. म्हणजे त्यांनी सांगितलं की ऑन अदर हँड वेट ऑफ द बॉडी इज रिझल्ट ऑफ द मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. द weight of body arises because the gravitational attraction. म्हणजे त्यांनी सांगितलं की वेट ऑफ बॉडी काय होते, बदलते. म्हणते ते केव्हा, तर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. एकच पॉईंट महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे काय साधी गोष्ट आहे की द मास ऑफ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. म्हणजे त्यांनी सांगितलं की मास ऑफ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. मग देअरफॉर म्हणजे त्यांनी सांगितलं की मास बघा, मास कशा पद्धतीने आपण करतो, मला माहिती 1 किलोग्रॅम, हे पहिल्यापासून माहिती 1 किलोग्रॅम इज इक्वल टू काय असतं, 1000 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. आपण काय म्हणतो, इज इक्वल टू 10⁻³
मॅम त्यांनी सांगितले इंटरनॅशनल सिस्टीम. त्यानंतर बघा दुसरी फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे, लेंथमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती काय आपण म्हणतो त्याला लांबी म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये लेंथ कुणाची मोजली जाते तर त्यांनी सांगितले की इन केमिस्ट्री वी कम अक्रॉस अ लेंथ व्हाईल एक्सप्रेस इन प्रॉपर्टी सच ॲज द ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ. म्हणजे त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक रेडियस असेल त्याचे आपण ॲटॉमिक रेडियस मेजर करतो, किंवा बॉन्ड लेंथ असेल, वेव्ह लेंथ असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असेल, हे सगळं केमिस्ट्रीमध्ये आपण त्याची लेंथ आपण देअरफॉर क्वांटिटी आर व्हेरी स्मॉल देअरफॉर फ्रॅक्शनल युनिट ऑफ SI लिमिट. मग त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक रेडियस असेल, बॉन्ड लेंथ असेल, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल, ह्या ज्या क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी काय आहेत तर अतिशय फ्रॅक्शनल आहेत, म्हणजे अतिशय साध्या आहे. देअर फॉर द फ्रॅक्शनल युनिट्स ऑफ SI एक्झाम्पल नॅनो. त्यांनी म्हटलेलं आहे की SI युनिटमधलं लेंथचं जे युनिट आहे तो नॅनोमीटर आहे. काय आहे, नॅनोमीटर. मग कशाने इंडिकेट केलं जातं, एमने आपण नॅनोमीटर म्हणतो. त्यानंतर पिकोमीटर म्हणलं आहे. मग नॅनोमीटर आणि पिकोमीटर म्हणजे काय, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁹ मीटर. त्यांनी म्हटलं आहे 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय, 10⁹ मीटर. आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू काय असतं, 10⁻12 मीटर एवढं असतं. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय म्हणतो आपण, आणि लेंथ 10⁻⁹ मीटर. आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. मग दुसरी जी फिजिकल प्रॉपर्टी आहे दुसरी फिजिकल प्रॉपर्टी कोणती, व्हॉल्यूम आहे. काय दुसरी फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे, व्हॉल्यूम आहे. मग ही व्हॉल्यूम ही फिजिकल प्रॉपर्टी त्यांनी म्हणले बघा, इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. म्हणजे त्यांनी सांगितले व्हॉल्यूम म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये जो अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाय केला जातो त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम असं म्हणतो. त्यांनी म्हणले इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. म्हणजे त्यांनी सांगितलं की व्हॉल्यूम हा कशावर डिपेंड नसतो, शेपवरती डिपेंड नसतो, म्हणजे आकारावरती डिपेंड नसतो. म्हणून सांगितलं इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इट डज नॉट डिपेंड्स ऑन शेप. फॉर मेजरमेंट म्हणजे त्यांनी सांगितले फॉर मेजरमेंट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अँड गॅसेस कॉमन युनिट इन लिटर्स. म्हणजे त्यांनी सांगितले की व्हॉल्यूमचं जे लिक्विड आणि गॅसेस आहेत त्यातलं जे कॉमन युनिट्स आहे ते कोणतं आहे, लिटर आहे. विच इज नॉट SI युनिट इट इज. त्यांनी म्हटलं की जे विच इज नॉट SI युनिट इट इज. मग त्यांनी सांगितलं की SI युनिट यूज केलं जात नाही त्याच्यामध्ये. मग त्यांनी व्हॉल्यूमचं युनिट लक्षात ठेवायचं आहे, कोणतं आहे, लिटर आहे. मग लिटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 लिटर इज इक्वल टू काय म्हणतो आपण, 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 ml इज इक्वल टू काय म्हणणार आहे आपण, 1000 सेंटीमीटर क्यूब. मग 1000 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू काय होईल, 10 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 10 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 10 सेंटीमीटर ऑफ व्हॉल्यूम. SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड ॲज. मग SI युनिट काय होईल, किती वेळ, मीटर क्यूब. काय होईल SI युनिट, मीटर क्यूब होईल. 10 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10. मग SI युनिट काय होईल, मीटर क्यूब होईल. मग त्यांनी सांगितलं डिफरंट काइंड्स ऑफ ग्लासवेअर आज यूज टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अँड सोल्युशन्स. म्हणजे मी काय म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्लासवेअर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासवेअर काय केले जातात की यूज केले जातात कशासाठी, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स अँड सोल्युशन्स. वेगवेगळ्या लिक्विडचा आणि सोल्युशनचा व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी काय केले जातात, ते यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हणले की ग्रॅज्युएटेड सिलेंडर असेल. हा काय ग्रॅज्युएटेड सिलेंडर, तुम्हाला जर आम्ही म्हटलं 100 ml काय करायचे, वॉटर घ्यायचे, तर तुम्ही काय करणार, अशा पद्धतीने व्हॉल्युमेट्रिक सिलेंडर आपण त्याला ग्रॅज्युएटेड सिलेंडर काय करणार आहे, वापरणार आहे. इथपर्यंत आला व्हॉल्यूम म्हणजे काय झालं तुमचं 100 ml
वॉटर झालं. त्यांनी काय व्हॉल्यूम म्हणजे काय, एवढा व्हॉल्यूम काय केलेला आहे, ते वॉटरने ऑक्युपाय केलेला आहे. 3 डायमेन्शनल स्टेटमध्ये जो मॅटर आहे आपला वॉटर, त्यांनी काय केलेलं आहे, एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे. त्यानंतर असे कोणते कोणते ग्लासवेअर आहेत की ते काय केले जातात की व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी वापरले जातात. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ग्रॅज्युएटेड सिलेंडर असेल, ब्युरेट पिपेट असेल, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असेल, प्रिपेअर नॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे त्यांनी सांगितलेले की हा काय आहे बाबांना व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे, ही काय आहे 50 ml ची ब्युरेट आहे, आणि हे काय आहे 25 ml ची पिपेट आहे. मला जर ॲक्युरेट 25 ml जर एखादं सोल्युशन घ्यायचं असेल तर मी पिपेट यूज करतो. ज्यावेळेस मला 50 ml ब्युरेटने टायट्रेशन करायचं असेल 50 ml, त्यावेळेस ब्युरेट मी यूज करतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मला जर ॲक्युरेट एखादं स्टँडर्ड सोल्युशन तयार करायचं असेल तर त्यावेळेस मी काय वापरेल, जो 250 ml बनवायचा असेल तर मी काय वापरेल, 250 mlचा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क वापरेल. अशा पद्धतीने सोल्युशन प्रिपरेशन असेल किंवा एखादं लिक्विड सोल्युशन असेल त्याचा व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी त्यांनी सांगितलं की ग्रॅज्युएटेड सिलेंडर असेल, पिपेट असेल, ब्युरेट असेल किंवा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असेल, हे काय केलं जातं, वापरलं जात असतं. त्यानंतर बघा पुढं डेन्सिटी. पुढं काय पुढचं जे फिजिकल प्रॉपर्टी आहे ते पुढची फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे, डेन्सिटी आहे. म्हणजे पुढची फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे, डेन्सिटी. मग त्यांनी म्हटलं डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, म्हणजे ह्या ज्या डेन्सिटी आहे ते डेन्सिटी म्हणजे काय आहे, तर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे त्यांनी सांगितलं की डेन्सिटी म्हणजे काय, तर मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे त्यांनी density of substance is its mass per unit volume. It is determined by laboratory by measuring in both mass. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते डिटरमाइन केलं जातं लॅबोरेटरीमध्ये बाय मेजरिंग बोथ मासेस अँड व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की द डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय, डेन्सिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर आपल्याला 10वीमध्ये बी पाहिलं, द डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग मास बाय व्हॉल्यूम. म्हणजे त्यांनी सांगितलं की मास बाय व्हॉल्यूम जर डिवाईड केला तर तुम्हाला काय भेटते, डेन्सिटी भेटते. मग त्यांनी सांगितलं की इट इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स. म्हणजे डेन्सिटी ही काय, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स आहे. एस आय युनिट ऑफ डेन्सिटी कॅन बी ऑप्टेन बाय ॲज फॉलोज. म्हणजे एस आय युनिट काय आहे डेन्सिटीचं, तर ते त्यांनी दिलेलं आहे. तर एस आय युनिट ऑफ डेन्सिटी म्हणजे काय आहे, तर एस आय युनिट ऑफ मास अपॉन एस आय युनिट ऑफ व्हॉल्यूम. एस आय युनिट ऑफ मास अपॉन एस आय युनिट ऑफ व्हॉल्यूम. म्हणजे बघा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम जर बघितलं तर ते काय होईल, भेटेल आपल्याला डेन्सिटी होईल. मास कशाने आपण हे करतो बाबांनो, किलोग्रॅमने. मासचं युनिट काय आहे बघितलं आपण, किलोग्रॅम. आणि डेन्सिटीचं मग अशीच आपण बघितलं व्हॉल्यूमचं काय आहे, मीटर क्यूब आहे. मग काय असेल डेन्सिटीचं, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आपण अशा पद्धतीने त्याचं काय होईल, ते युनिट होईल. सीजीएस युनिटमध्ये बघितलं तर ग्रॅम डिवायडेड बाय ml, ग्रॅम पर ml, हे काय होईल, त्याचं युनिट होईल, किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर किंवा असंही त्याचं क्यूब असं युनिट होईल. त्यानंतर जे नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे ती पुढची फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे, टेम्परेचर. पुढची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती पुढची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, टेम्परेचर फिजिकल प्रॉपर्टी. टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे, टेम्परेचर इज मेजर ऑफ द हॉटनेस और कोल्डनेस. टेम्परेचर काय आहे, तर आपण मेजर करतो, काय मेजर करतो बाबांना, हॉटनेस अँड कोल्डनेस मेजर करतो असतो टेम्परेचरने. म्हणजे त्यांनी म्हटले टेम्परेचर इज मेजरेबल द हॉटनेस और कोल्डनेस कॅन अँड ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा हॉटनेस आणि कोल्डनेस आपण काय करत असतो, मेजर करत असतो. देअर आर 3 कॉमन स्केल्स मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. मग त्यांनी सांगितलं की 3 कॉमन केलं आहे. मग एक आपण डिग्री सेल्सिअस म्हणतो, आपण C0 म्हणजे डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर डिग्री फॅरेट्स म्हणतो आपण, काय F0 म्हणजे डिग्री फॅरेट्स म्हणतो. आणि त्यानंतर पुढं काय म्हणतो, के म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, केल्विन म्हणतो. हे काय हे काय इज द SI युनिट. म्हणजे त्यांनी सांगितलं केल्विन, के काय आहे, केल्विन टेम्परेचरचं काय आहे, SI युनिट आहे. मग त्यांनी म्हटलं की 1.4 शोज द थर्मामीटर युज्ड फॉर दिस स्केल. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला दाखवलेलं आहे बाबांनो, कशा पद्धतीने
थर्मामीटर स्केलचं आहे ते दाखवलेलं आहे. जनरली त्यांनी म्हटलेलं आहे की जनरली द थर्मामीटर म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती. तर जनरली द थर्मामीटर विथ सेल्सिअस स्केल इज कॅलिब्रेटेड फ्रॉम 0 to 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जनरली थर्मामीटर काय करतो आपण कॅलिब्रेट करताना कॅलिब्रेटेड स्केल काय असतं 0 ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की 0 to 100 डिग्री सेल्सिअस वेअर दिस टू टेम्परेचर आर रिस्पेक्टिवली द फ्रीजिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे दोन आहेत टेम्परेचर हे रिस्पेक्टिवली कसे आहेत, एक आहे फ्रीजिंग पॉईंट आणि दुसरा काय आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. 0 डिग्री सेल्सिअस काय फ्रीजिंग पॉईंट आणि 100 डिग्री सेल्सिअस काय आहे तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर आहे. त्यांनी सांगितले वेअर इज द टू टेम्परेचर आर रिस्पेक्टिवली द फ्रीजिंग पॉईंट अँड द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यांनी सांगितले की ते काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आहे. दिस आर रिप्रेझेंटेड बाय ऑन फॅरेंट म्हणजे स्केल. त्यांनी सांगितलं की दिस आर रिप्रेझेंटेड बाय फॅरेंट स्केल. हेच फॅरेंट स्केल कुठून वापरलं जातं तर 32 फॅरेंट टू 112 म्हणजे 212 फॅरेंट असं केलं जातं. जसं की आपण डिग्री सेल्सिअसमधून 0 ते काय घेतो 100 डिग्री सेल्सिअस. इथं काय कशा पद्धतीने ते दोन्ही काय आहेत तर एक फ्रीजिंग पॉईंट आहे आणि दुसरा काय बॉइलिंग पॉईंट. हे जर फॅरेंट स्केलमध्ये जर बघितलं तर फॅरेंट स्केलमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 32 फॅरेंट 32 फॅरेंटला जर आपण बघितलं तर फॅरेंट बघितली तर ती काय असणार आहे म्हणजेच आपलं काय असणार आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि 112 फॅरेंट म्हणजे काय असणार आहे आपलं 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. ते काय असणार आहे आपलं 100 डिग्री सेल्सिअस. बघा इथं दिलेले आहे तुम्हाला 1.4 ग्राफ दिलेले आहेत. केल्विन सेल्सिअसमध्ये काय 0 ते 100 दिलेले आहे. काय दिलेले आहे जे 0 ते 100 सेल्सिअसमध्ये दिलेले आहे. मात्र फॅरेंटमध्ये बघितलं तर कुठून चालू आहे इकडं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरेंट आहे 32 फॅरेंट आहे आणि इकडं 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरेंट आहे 212 फॅरेंट आहे. म्हणजे इथं जे वरती दाखवलेलं आहे तशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. द टेम्परेचर ऑन टू स्केल रिलेटेड टू इच अदर बाय द फॉलोइंग रिलेशनशिप म्हणजे खालचे रिलेशनशिप दाखवलेले. फॅरेंट म्हणजे काय 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 म्हणजे त्यांनी म्हणलेले. केल्विन स्केल रिलीज्ड सेल्सिअस स्केल इज फॉलोज. म्हणजे केल्विन म्हणजे काय असतं बाबांनो की जेवढं डिग्री सेल्सिअस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा एकदम सोपं आहे. केल्विन म्हणजे काय असतं डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विनमध्ये करत असताना काय करायचं आहे तुम्हाला तर जेवढं तुमचं डिग्री सेल्सिअस आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे 273.15 काय करायचं आहे तुम्हाला ॲड करायचं आहे 273.15 त्याच्यामध्ये काय करायचं आहे ॲड करायचं आहे केल्विनमध्ये तुमचं त्याचं कन्व्हर्जन करत असताना. ठीक आहे. द स्केल्विन हे काय स्केल्विन केलं. मला फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो की मला काय असं बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं की काय बाबांनो एक्झाम्पल की माझं 25 डिग्री सेल्सिअस आहे 25 डिग्री सेल्सिअसचं मला कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे केल्विनमध्ये करायचं आहे. मग कसं करेल मी केल्विनमध्ये कन्व्हर्जन करताना डिग्री सेल्सिअस प्लस काय आहे 273.15 ह्याच्यामध्ये ॲड करेल. मग काय माझं किती डिग्री सेल्सिअस आहे 25 प्लस काय 273.15 केलं तर मला काय भेटेल असेल 298.15. हे मात्र कशामध्ये असेल केल्विनमध्ये असेल. कशामध्ये असेल केल्विनमध्ये असेल. असं परीक्षेला तुम्हाला काय केलं जातं विचारलं जात असतं. हे जे मी तुम्हाला वाचून दाखवल्यासारखं सांगितलं कारण का हे जे कन्सेप्ट होता कोणता हे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. मास असेल लेंथ असेल व्हॉल्यूम असेल तुमच्या डेन्सिटी असेल टेम्परेचर असेल ह्याच्या युनिट्स आणि कशा पद्धतीने मेजर केलं जातं हे तुम्ही 5वीपासूनच पाहत आला आहात म्हणून त्याच्यावरती आपण काय केलं नाही जास्त भर दिलेला नाही. ठीक आहे. राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरला